आलेलो आहोत. इकडे खूप मोठ्या मराठी माणूस एकवटलेला आहे. अभिनंदन. तर सध्या आपण दोन दृश्य बघतो. एकीकडे महिला कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले मोठ्या प्रमाणात. खरं तर अनेक पक्षांचे लोक, अनेक धर्माचे लोक, हिंदी भाषिक सुद्धा तितक्याच संख्येने आपल्याला मीरा रोडवरती बघायला मिळाले. दरम्यान या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी सध्या आपल्यासोबत, त्यांच्याकडे जाऊ. कृष्णा, आपण बघतोय अजून सुद्धा कार्यकर्ते तितक्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण पाहू शकतो भाईंदर वेस्टला जे संपूर्ण परिसर जे आहे मराठी प्रेमी जे आहे ते एकत्र आलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण पाहू शकतो मनसे नेते संदीप देशपांडे जे आहेत थेट पश्चिम रेल्वेने प्रवास करत दादरहून थेट आता मीरा भाईंदर या परिसरात दाखल झालेले आहेत. आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो ते स्वतः देखील जे आहे या आंदोलनात असतील ते सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी मराठी आंदोलक असतील किंवा सर्वच कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते जोशाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वच जण जे आहे मोठ्या प्रमाणात जे फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे. स्टेशन परिसरात कोणतेही आंदोलक किंवा कार्यकर्ते जे जाऊ नये त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात स्टेशनच्या चारी बाजूने किंवा ज्या संपूर्ण स्टेशनच्या परिसरात देखील मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. संदीप देशपांडे जे स्वतः दाखल झाल्यानंतर स्टेशनवरती त्यांच्या मनसे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर अनेक नेते जे आहेत त्यांच्या स्वागतासाठी किंवा त्यांच्यासाठी जे आहे ते दाखल घेतात, त्यांना रिसिव्ह करताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहू शकतो आता दृश्यांमध्ये सर्वच संदीप मनसे देशपांडे मनसे नेते संदीप देशपांडे जे आहे ते आपल्याला इथे आंदोलकांना देखील भेटताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. आणि सर्वच नक्की मार्गदर्शन देखील एकजूट होऊन आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. हे सगळं झाल्याच्या नंतर पत्रकार परिषद घेईन आणि पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांना आज पोलिसांनी उचलून नेलंय, ज्या काही गोष्टी घडल्या सगळ्या त्याचे फोटो तर सध्या आपण दोन दृश्य बघतो. एकीकडे मोठ्या प्रमाणात हे सगळे कार्यकर्ते आपल्याला एकत्र जमल्याचं बघायला मिळतंय, तर दुसरीकडे संदीप देशपांडे हे सुद्धा आता मीरा रोडला दाखल झालेले आहेत. ते पत्रकारांशी बोलतात का किंवा या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलतात का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी अजून सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. माणसाला उचलून घेऊन जात होते. या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आम्हाला पण हवी आहेत. आणि कोणाचा दबाव होता, कोणाच्या दबावामुळे कुठल्या अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या, ही सगळ्याच गोष्टींचा उलगडा आमच्या पत्रकार परिषदेत आम्ही करू. तुर्तास आता मोर्चाकडे जिथे आमचा मोर्चा चालू आहे तिथे मी चाललेलो आहे. मला असं वाटतं की असेच एकत्र राहू आणि मराठी माणसाचा आवाज बुलंद करू. सन्माननीय राजसाहेबांच्या मनापासून आभार मानतो की ही घटना घडल्याच्या नंतर सन्माननीय राजसाहेबांनी सर्वच महाराष्ट्र सैनिक सगळेच नेते हे मीरा भाईंदरकडे पाठवले आणि आपल्या सगळ्यांसोबत या सगळ्यांना खंबीर उभं राहायला सांगितलं. त्याबद्दल मी सन्माननीय राजसाहेबांचे देखील मनापासून आभार मानतो. आमदार राजूदादांचे आभार मानतो. अभिजित पानसे असतील, आमचे नितीन सरदेसाई, माझा मित्र जो माझ्या तर आपण बघितलं अविनाश जाधव बोलत होते सकाळी पहाटेच. त्यांना खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ते न करता उगाच दिखावा म्हणून ते लोक काय आता मूर्ख राहिली नाही. तो पोलिसावरती खापर फोडलं जाते, पोलिसावरती मुख्यमंत्री नाराजी वर्तवले, सरनाईकरी नाराजी वर्तवले. कसं बघता इकडे पोलिसावर खापर फोडलं जाते? तुम्ही सगळे जाणकार पत्रकार आहात, मला सांगा हो, होम मिनिस्ट्रीमधनं किंवा गृहमंत्र्यांकडून फोन आल्याशिवाय पोलीस आपलं पोलीस स्टेशनच्या तरी बाहेर पडू शकेल काय? आज अशा प्रकारचा मोर्चा निघतो, त्याच्यावर एखादी कारवाई तुम्ही करणार, ती कारवाई करण्याचे आदेश नाहीत असं जर तुमचं म्हणणं आहे आणि तरी जर ही कारवाई सकाळी झाली असेल तर प्रशासनाच्या आणि शासनाच्या अंगात दम आहे का दाखव. यांना सस्पेंड करून टाका सगळ्यांना. त्यावेळी असं काय झालं नव्हतं, मात्र मराठी भाषा त्याला पोलिसांनी संरक्षण दिलं ना व्यापाऱ्यांच्या मोर्चाला. बरं कसला व्यापाऱ्यांचा मोर्चा? एक माणूस इथला माणूस महाराष्ट्रात उभं राहून बोलतो की महाराष्ट्राची भाषा फक्त हिंदी आहे आणि आम्ही ऐकायचं. त्याला जो काय प्रसाद दिला आमच्या लोकांनी दिला तो योग्यच आहे. प्रश्न असा आहे, आम्ही संविधानिक लोकशाही पद्धतीने अर्ज केला होता
आम्ही त्यांना सांगितलं होतं, मोर्चाचा रूट दिला होता. यानंतर सुद्धा ही जर मराठीसाठी तुम्ही गळचेपी करत असाल तर मराठी माणूस ऐकणार नाही आणि ही एकजूट कायम ठेवायला पाहिजे आता मराठी माणसाने. चिकींनी सांगितलं की आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मार्ग बदला, आम्ही तुम्हाला परवानगी देऊ, पण ते ठाम होते की बालाजी चौक वरूनच आम्ही काढू. नाकारलं. अहो मुख्यमंत्री महोदयांची माफी मागून सांगतो, माझी योग्यता नाही त्यांना बोलण्याची, पण मुख्यमंत्री साहेब आणि भाजपचे सरकार आणि भाजपचे लोक, तुमचा जो मार्ग आहे ना महाराष्ट्र ते दिल्ली वाया गुजरात, तो मार्ग बदला. आमचा मार्ग बदलू नका. महाराष्ट्राकडे मराठी माणसाकडे मार्ग तयार करा. आता आमचा मार्ग बरोबर आहे, त्यांचा मार्ग चुकलाय, ते सुधारायला पाहिजे. सरकारमधला एक मंत्री येतो मोर्चासाठी आणि त्यांना नागरिक परत लावतात, त्यांना काढता पाव घ्यावा लागतो, नागरिक आक्रमक होतात. कसं बघताय त्याकडे? अहो साधी गोष्ट आहे, अधिवेशन सुरू आहे, मुख्यमंत्री साहेब बाजूच्या दालनात आहेत, विधान भवनात आहेत. तुम्हाला सकाळीच तुम्हाला जर मोर्चा करू द्यायचा होता ना, सकाळी चर्चा करून द्यायची होती. तुम्ही स्थानिक आमदार आहात. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळा मोर्चा संपन्न झाल्यानंतर तुम्ही जर येणार, अहो हे काय राजकीय मोर्चा नाहीये. तुम्ही बघाल तर घरातली माणसं उतरलीत, मराठी माणसं उतरलीत. त्या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागणारच तुम्हाला. असं फसवेगिरी तुम्ही करून जर तुम्ही करायला लागलात, एक भूमिका तिकडे, सकाळी सत्तेमध्ये आहात तुम्ही निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही पालकमंत्री आहात. सर क्या बोलेगा, जैसे परिवहन मंत्री को यहाँ से गद्दार बोलकर वापस बोला गया, क्या बोलते हैं?